महाकरुणी तथागत समृद्ध भगवान बुद्धांनी प्राप्त केलेला धम्मावर आढळलेला संघ यांना दिवाळीचा तसेच परमपूज्य गोविंद डॉक्टर आंबेडकर यांना दिवाळीचा आणि उपस्थित असलेल्या सर्व श्रद्धावान पाठक यांना. तर आपण कालपर्यंत पाहिलं होतं की सिद्धार्थाने त्यांची माहिती पडलं की कपिल वस्तू मध्ये भांडण आहे दिसलेलं आहे, पण त्यांना आता घरी जायला पाहिजे की नाही पाहिजे हा विचार केला आणि त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी लक्षात आलं की आता आपला जो आपण जो उद्देश आहे ते उद्देश काय आहे ते आपला जास्त मोठं झालं. अशा पद्धतीने पुन्हा संन्यासी राहण्याचं सिद्धार्थाने काय केलं नाही मन केलेलं. आता भाग तिसरा नव्या प्रकाशाच्या होता एक भूगर्भच्या आश्रमात. आता इतर मार्गाचे आता सिद्धार्थाने विचार केला की या जे काही मार्ग शोधत नवीन मार्गाचा एक चांगला उत्कृष्ट मार्ग शोधत आहे, तर असा नवीन मार्ग शोधण्याच्या इच्छिताने त्याने आलारकराम यांच्या आश्रमामध्ये जाऊन भेट द्यावी अशा पद्धतीने सिद्धार्थाने ठरवलं. तर हा आश्रम राजगुराम घेता आलारकामच्या आश्रमाला जाण्यासाठी सिद्धार्थाने राजगुरू काय केलं सोडलं. आता सोडल्यानंतर राजगुरापासून ज्या आलारकामच्या आश्रमाकडे जात असताना वाटेमध्ये रस्त्याने मार्गात भूगर्भचा आश्रम लागला आणि भूगर्भचा आश्रम आला म्हणून सिद्धार्थाला वाटलं की आता या आश्रमामध्ये आपण जाऊन पाहिलं पाहिजे. अशा पद्धतीने म्हणून त्याने त्या आश्रमात पाहण्यासाठी त्या आतमध्ये जात आहे. अशा वेळी जात असताना काय झालं की त्या आश्रमातले जे काही ऋषी आहेत ते संन्यासी आहेत ते काय आहे बाहेर गेले होते, काही सरपण आणण्यासाठी म्हणा की कोणत्या गोष्टीसाठी आणण्यासाठी गेले होते. तर अशा पद्धतीने बाहेर गेलेले होते आणि सिद्धार्थ त्या आश्रमामध्ये जात आहे. आता अशा जात असताना आता तिथून काय झालं की जे श्रमण आश्रमवासी बाहेर गेले होते ते काय आहे परत येत आहे आणि परत येत असताना त्यांनी पाहिलं त्यांनी हातामध्ये फुले घेऊन हातामध्ये काहीतरी गवत घेऊन ते अनुष्ठे वगैरे काहीतरी परतच होते. आणि अशा पद्धतीने ते आश्रमवासी म्हणजे ते तपस्वी आहे ते आपल्या आपल्या आश्रमात न जाता सिद्धार्थाकडे पाहण्यासाठी ते आले आहे ना. आणि अशा पद्धतीने पाहण्यासाठी आल्यानंतर तिथं सिद्धार्थाच्या बाजूला गर्दी जमा झाली आणि त्यांनी सगळ्यांनी सिद्धार्थाने पाहिलं आणि त्याने सुद्धा आदर सत्कार केला अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने ते तपस्वी आहेत त्यांनी सिद्धार्थाला काय केला मान सन्मान वगैरे केला, आदर सत्कार केला. आणि अशा पद्धतीने मग ते सिद्धार्थ त्यांचे जे गुरु आहेत भृगु यांच्याकडे जाण्यासाठी मानलं. आता अशा पद्धतीने तिकडे पाहण्याच्या आश्रमामध्ये जर पाहिलं तर त्यांना दिसलं की हे तपस्वी जे आहेत हे काय करतायत. हे तपस्वी काय करताना दिसते त्यांना तप करताना दिसले है ना. म्हणून ते तप कशासाठी करतात की त्यांच्या मोक्ष मिळण्याची त्यांची इच्छा आहे आणि या मोक्ष मिळण्यासाठी स्वर्गप्राप्तीसाठी नाना प्रकारचे तप ते करताना त्यांना दिसले. आणि अशा पद्धतीने त्या सिद्धार्थाने त्या तपात त्या सगळीकडे लक्ष केलं आणि अशा पद्धतीने त्या तपाकडे त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना पहिल्यांदा अशा गोष्टी तिथं दिसल्या. त्यानंतर ते भूगऋषीकडे गेले. भूगऋषीकडे गेल्यानंतर त्यांनी त्या तपश्चर्याचे निरनिराळ्या प्रकार त्यांनी समजून घेतले. म्हणजे आता भूगऋषीकडून जे सिद्धार्थाने जे तपश्चर्याचे भाग आहेत ते काय वेगवेगळे भाग तयार केले समजून घेतले. म्हणजे तपस्या करण्याच्या पद्धती आहेत, तप करण्याच्या पद्धती हे भूगृषीकडून सिद्धार्थाने काय केले समजून घेतले. आणि भूगृषीने जे तप करण्याची अनेक पद्धती त्या भूगृषीने सुद्धा सांगितली. आता सिद्धार्थाने तिथे गेल्यानंतर तिथं काय काय पाहायला दिसलं तर त्या आश्रमामध्ये काही लोक आहेत पाण्यात काही लोक अशा पद्धतीने आत्मसात करतात, तप करत आहेत आणि ते तप करत असताना काही खाद्यपदार्थ त्यांचे कशा पद्धती आहेत तर काही लोक आहेत पाण्यातून उत्पन्न होणारे पदार्थ ते घेतात, काही न शिजवलेले पदार्थ अन्न खात आहेत, काही कंदमुंद खात आहेत, फळं सुद्धा खात आहेत. आणि अशा पवित्र जे ग्रंथ त्यांच्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत असे ते अन्न ते याच्यासाठी घेतात तप करण्यासाठी. आणि अशा पद्धतीने साधू संतांचे ते अन्न होय अशा पद्धतीने जसं कंद फळ अशा पद्धतीने ते काय करतात फळं घेत आहेत आणि हे विविध फळ. आणि अशा पद्धतीने आणखी काही प्रकार त्याच्यामध्ये दिसून आले कोणते जसे काही तपस्वी अशा पद्धतीने पक्षी कसे दाणे पिकून अन्न ग्रहण करतात तशा पद्धतीने काही तपस्वी काय आहेत पक्षाप्रमाणे दाणे पिकून घेत होते. काही जण अशा पद्धतीने करत होते की जसं हरण कसे गवत खातात त्या गवत खाण्याप्रमाणे ते काय होते म्हणजे तपस्वी खात होते.
त्याप्रमाणे काही काही जण असे होते की सर्प जसा हवेवरती राहतो, हवा हवा हवेवर जगत असतो, तशा पद्धतीने काही तपस्वी हव्यावरतीच जगण्याचा प्रयत्न करत होते. तर असे नाना परिस्थितीने आणि काही लोक अशा पद्धतीने आहेत की जेणेकरून आपण अशा पद्धतीनं भोजन करत होते की जे काही धान्य आहे ते धान्य काय आहे, दाताने भरडून टाकायचं आणि तेच ग्रहण करायचं, अशा पद्धतीचे भोजन करणारे सुद्धा लोक होते. काही लोक असे होते की दुसऱ्यासाठी अन्न बनवायचं आणि अन्न बनवल्यानंतर जे काही अन्न वाचेल त्याच्यासाठी खायचं, नाही वाचलं नाही खायचं, अशा पद्धतीचे सुद्धा अन्न ग्रहण करत होते. तर अशा पद्धतीचे काही लोक आहेत आणि अशा पद्धतीने ते काय करायचे, आपले जे जठा आहेत त्या जठा पाण्याने भरवायचे आणि ते भिजून अग्नीला पोट म्हणून ते अर्पण करत राहायचे. अशा पद्धती आहे. काही काही जे आहे काही तपस्याचं असंच होतं, जसे पाण्यामध्ये राहतात मासे कसे पाण्यात राहतात तशाच पद्धतीने पाण्यामध्ये तप करत राहायचे, पाण्यामध्ये बसून म्हणा उभं राहून म्हणा तप करायचे आणि त्यांच्या शरीराला ते कासवाने म्हणा जे माशाने म्हणा त्यांचं शरीर काही राहते कुटून टाकलेले होतं. अशा पद्धतीने तप करताना त्यांनी पाहिले आणि अशा पद्धतीने अनेक प्रकारचे तप हे त्याच्या चाललेले दिसले होतं. तर हे अनेक प्रकारचं तप पाहिल्यानंतर हे तप करण्याचं त्यांचे काय कारण होतं, तर त्यांच्या आपली जे स्वर्ग प्राप्तीसाठी होती. तर काही तपचर्याचे जे मृत्यू लोक जो मृत्यू आहे त्या मृत्यू मार्गानुसार शेवटी त्यांना सुख प्राप्त होतो असे हे त्यांचे म्हणणं. म्हणजे याचं काय, आपल्याला जे आपण असं तप केल्यानंतर आपल्याला मरण आलं आणि मरण केल्यानंतर आपल्याला काय भेटतं, सुख मिळतं, अशा पद्धतीने काहीचं लोक होतं. अशा पद्धतीने गौतमाने आता हे ऐकल्यानंतर हे पाहिल्यानंतर आणि भृगुऋषीने जे तपश्चर्या सांगितल्यानंतर सिद्धार्थाने त्यांना म्हटलं की अशा प्रकारचा आश्रम मी आजपर्यंत पाहिलेला नव्हता, हा प्रथमच पाहत आहे. तुमच्या तपश्चर्याचे नियमही मला समजलेले नाही. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचे तप करण्याची पद्धती आहे, त्यांनी जे खाण्याची पद्धती, जेवण भोजन करण्याच्या पद्धती, तप करण्याच्या पद्धती, शरीराला तप देऊन स्वर्गप्राप्ती करण्याच्या, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर सिद्धार्थाने म्हटलं की अशा प्रकारचा तप मला काही समजलेला नाही. आणि अशा पद्धतीने एवढं सांगून मला तपचर्याचं आहे, हे जे तपचर्याची आहे ते आपल्याला सर्व प्राप्तीसाठी आहे. तर मी जे तपचर्या मला जे काही साधायचं आहे तर मला स्वर्गप्राप्ती साधायचं नाही, तर मला यही जीवनामध्ये जे काही समस्या आहे त्या दुःखाचं निराकरण करायचं आहे. त्याच्यासाठी मी साधना करण्याचा काही तप करण्यासाठी किंवा प्रवचित झालेला अशा पद्धतीने म्हणजे काय म्हणणं आहे सिद्धार्थाने की मला स्वर्गप्राप्तीची आशा नाही, तर मला या जीवनामध्ये जे ऐहिक जीवन आहे, भौतिक जीवन आहे, म्हणजे हे जे आपण दिवससाठी जीवन आहे, या जीवनात जे दुःख आहे ते दुःख नष्ट करण्यासाठी मी काय करत आहे, शोध घेत आहे. अशा पद्धतीने म्हणून मला आज्ञा द्यावी, मी काही साक्ष्य तत्वज्ञानाचा अभ्यास करा, समाधीचे मार्ग अभ्यास करून माझ्या प्रश्नाचा मी उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे, म्हणून मला माझी आज्ञा द्यावी. म्हणजे मी हे आश्रम सोडून जाण्यास जात आहे, मला आज्ञा द्यावी, अशा पद्धतीने सिद्धार्थाने म्हटलं. आणि याप्रमाणे सिद्धार्थाने म्हटलं की तुम्ही आपल्या तपश्चर्यामध्ये एवढे भिजून सुद्धा तुम्ही माझ्यासाठी टाइम काढले, माझ्यासाठी वेळ दिला, माझा आदर सन्मान केला, मला सांभाळून घेतलं आणि अशा पद्धतीने मला तुम्हाला सोडून जावं लागते. पण मला हे सोडून जात असताना मला दुःख होत आहे. जसं दुःख जेव्हा मी ज्या घरच्या लोकांना मी प्रवचन करत असताना सोडला, तसं दुःख मला सुद्धा तुम्हाला सोडताना सुद्धा दुःख होत आहे. म्हणून मी तुम्हाला सोडून जात आहे. तर मला काही इथं तुम्ही अपमान केला म्हणून नाही, तर मला इथं राहायला आवडत नाही, याच्यासाठी मी सोडून जात नाही आहे. तर मला सोडून जाण्याचं कारण म्हणजे की माझा जो मार्ग आहे, मला जे सोडून काढायचा आहे, हा काय आहे, वेगळा भाग आहे, म्हणून त्यासाठी मी सोडून जात आहे, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. अशा पद्धतीने त्या भृगुऋषीने म्हटलं की खरोखरच तुझं जर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जात आहे तर तू धन्य आहे की नाही. तुझा जो संकल्प आहे हा श्रेष्ठ कसा आहे, म्हणून तुला रोखण्यात काही अर्थ नाही, म्हणून तू ताबडतोब या आलाकडामाला जाय. आणि आलाकडाम हा कुठं आहे म्हटलं आहे, विद्याचल याच्याकडे आहे. तर अशा पद्धतीने त्याने म्हटलं की राजपुत्रा तुझं ध्येय खरोखरच श्रेष्ठ आहे आणि अशा पद्धतीने ध्येय असल्यामुळे तू या मुक्तीच्या मार्गात न लागता तू आपला जो प्रश्न आहे, ते समस्या आहे, या सोडवण्याच्या मार्गात लागतात. तुझा ध्येय काय खूप मोठा आहे.
म्हणून तू अर्थात तुमचं वेळ न करता तो विद्याचल इथं जा, तिथं आलाराम आहे. पण आता या ऋषीने सांगितलं की मला एवढं माहित आहे की तुझं उद्दिष्ट तू आलारामानंतर जे काही ज्या साक्षीदानाचं ज्ञान शिकल्यानंतर किंवा जे काही शिकल्यानंतर आहे, मला माहित आहे तुझ्या प्रश्नाचे तुझं धैर्य त्याच्याही पलीकडे असल्यामुळे तुला सुद्धा इथं तू गेल्यानंतर त्याचं ते ज्ञान मिळाल्यानंतर तुझं धैर्य तुझ्या त्याच्या पलीकडे आहे, म्हणजे तुझा उद्दिष्ट आहे त्याच्यापेक्षा ठीक आहे हे मला माहित आहे. अशा पद्धतीने म्हणून तुला त्या म्हणून तू तिकडे जा बघ. अशा पद्धतीने सिद्धार्थाला त्याने आज्ञा दिली आणि सिद्धार्थाने त्यांना वंदन करून पुढच्या मार्गाला लागले. आणि अशा पद्धतीने मुनीचा निरोप होतो त्या भागाचा, म्हणजे ते आश्रम सोडून म्हणजे भूगुरुजीच्या आश्रमात गेले. भूगुरुजीच्या आश्रमात जाऊन काय केलं, सिद्धार्थाने ते तप करण्याचे प्रकार सगळे पाहिले आहे ना. वेगवेगळे तप करण्याचे प्रकार म्हणजे काया क्लेशाचे तप हे भूगुरुजीकडून पाहिले आणि समजून घेतले. आता त्यानंतर दुसरा भाग आहे साक्ष्य तत्वज्ञानाचा अभ्यास. आता भूगुरुजीचं आचरण सोडल्यानंतर सिद्धार्थ हा आलारामाच्या आश्रमामध्ये पोहोचला. आता आलारामाच्या आश्रमामध्ये आल्यानंतर आलारामचा आश्रम आहे ते वैशाली इथं आहे आणि तिथं गेल्यानंतर पोहोचल्यानंतर तो आश्रमात प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर तो आलारामाला जाऊन म्हणाला, आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे. आता सिद्धार्थांनी आलारामाला काय म्हटलं, आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी काय आहे इच्छा आहे. त्यावर त्या आलारामाने म्हटलं, तुझे स्वागत असो हे ना. माझा सिद्धांत हा आहे की तुझ्यासारखा बुद्धिमान माणसाला थोड्या काळामध्ये आकलन होऊन जाईल, ते आत्मसात करून घेतील आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करून घेतील. खरोखर ते ज्ञान संपादन करण्यास तू काय आहे पात्र आहे. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर आलारामचे शब्द ऐकून राजपुत्राने म्हटलं की राजपुत्राने अत्यंत आनंद झाला आणि राजपुत्राने काय म्हटलं म्हणजे सिद्धार्थाने काय म्हटलं, जरी मी अपरिपक्व असलो तरी तुम्ही माझी जी प्रशंसा केली, मला जे योग्यता दाखवली आहे त्याच्यामुळे सुद्धा मी पूर्वत्वास गेल्यासारखे मला भास होत आहे. म्हणजे अशा पद्धतीने मी एक परिपूर्ण असल्यासारखा मला भास होत आहे. अशा पद्धतीने म्हणून मला तुमचा काय सिद्धांत आहे तो मला सांगावा, कृपा करून तुम्हाला सांगा. अशा पद्धतीने आता इथं जो आलाराम आहे की काय म्हणतो की तू एवढा तुझ्या वागण्यामध्ये एवढी शिथिलता आहे, एवढ्या चांगल्या पद्धतीचे संस्कार आहेत आणि एवढं तुझं प्रभुत्व आहे, तर अशा पद्धतीने तुझा उत्साह जाणून मला तुझी कोणतीही परीक्षा घ्यावीशी वाटत नाही. कशाची, जेव्हा त्या गुरुकुल म्हणजे परंपरा असायची, कोणती असायची, कुठलाही शिक्षक जर शिकण्यासाठी आला तर पहिल्यांदा त्याची परीक्षा घेतली जायची. पण आता हा आलारामाचा सिद्धांत गेल्यानंतर आलाराम काय म्हणतो की मला तुझी परीक्षा घ्यावाची वाटत नाही, कारण तुझी परीक्षा तू उत्तम आहे आणि तुला सगळ्या बाजूनं योग्यतेने दिसल्यामुळे मला तुझी कोणतीही परीक्षा घ्यावं मला वाटत नाही. अशा पद्धतीने म्हटलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या साक्ष्य तत्वज्ञानाचे काय आहे सिद्धांत त्यांना सांगितलं आणि हे समजून घे अशा पद्धतीने. म्हणून ते सिद्धार्थाने साक्ष्य तत्वज्ञानाचे सिद्धांत समजून घेतलं, वर्तनात साधला आणि त्याचे आत्मसात सुद्धा करून घेतलं. अशा पद्धतीने साक्ष्य तत्वज्ञानाचे स्पष्टीकरण केल्यानंतर आता आपल्या प्रवचन समारोप झाल्यानंतर गौतम आपल्या तत्वज्ञान आणि गौतमाने ते साक्ष्य तत्वज्ञान समजून घेतल्यानंतर आलारामा हा जो आहे तर अशा पद्धतीने त्याने आलारामाचे साक्ष्य तत्वज्ञान काय केले समजून घेतली, आत्मसात करून घेतली. आता घेतल्यानंतर आता समाधी मार्गाचे शिक्षण तिसरा भक्पर करतो. समाधी मार्गाचे शिक्षण. आता सिद्धार्थाने आलारामा करून साक्ष्य तत्वज्ञान समजून घेतल्यानंतर आत्मसात केल्यानंतर आलाराम हा सुद्धा ध्यान मार्गाचा का होता, ध्यान मार्गाचा एक शिक्षक होता, म्हणजे गुरु होता. तर सिद्धार्थाला वाटले की आपण ध्यान मार्गाचे शिक्षण घ्यावे आहे ना, ध्यान मार्गाचे सुद्धा आपण शिक्षण मिळवून घ्यावे अशा पद्धतीने वाटले. आता त्या काळी ध्यान मार्गाचे तीन पद्धती होत्या है ना. ध्यान मार्गाचे म्हणजे समाधीच्या काळाच्या 3 पद्धती होत्या. कोणत्या पद्धतीचे, एक या सर्व समाधीच्या प्रकरणामध्ये जर सर्वांची गोष्ट सारखी कोणती होती तर सर्वांच्या ध्यान साधनेमध्ये श्वासावर नियंत्रण ठेवणे काय होतं
कॉमन होतं. म्हणजे जेवढ्या काही समाधीच्या प्रकार होतो त्या प्रत्येकामध्ये श्वासावर नियंत्रण ठेवणे हे काय होतं कंपल्सरी असल्यासारखं म्हणजे प्रत्येकाला म्हणजे ते एक निश्चित गोष्ट होती आहे ना अशा पद्धतीने. तर आता तीन पंथ होते समाधीचे. तर कोणते होते ध्यान मार्गाचे? एक पंथ होता आनापानाच्या नावाचा म्हणजे श्वासावर नियंत्रण पद्धती म्हणजे पहिल्या पद्धतीची ध्यान मार्गाची कोणती? आनापान पद्धती. त्याला आपण विपश्यनाच्या वेळी आनापान पद्धती आहे ना अशा पद्धती. त्याच्यानंतर दुसरा पंथ होता जो प्राणायाम नावाची पद्धतीचा अवलंब करत होता. या प्राणायाम नावामध्ये 3 प्रकारच्या गोष्टी येत होत्या. कोणत्या? श्वासावरच्या 3 प्रकारच्या गोष्टी. कोणता? एक श्वास घेणे याच्यावर साधना होती त्याला म्हणतात पूरक अशा पद्धतीने. दुसरा आहे श्वास रोखून धरणे म्हणजे श्वासाला थांबवणे याला म्हणतात कुंभ अशा पद्धतीची एक पद्धती होती. दुसऱ्या पंथामध्ये हे 3 पद्धती आहेत. कोणत्या? श्वासात घेणे याला एक पद्धती होती. श्वास थांबवून ठेवणे ही दुसरी पद्धती होती आणि त्याच्यानंतर श्वास बाहेर सोडणे याला रेचक म्हणतात. अशा पद्धतीची हा 3 पंथ दुसऱ्या पंथामध्ये होत्या. 3 पद्धती होत्या. आता जो तिसरा पंथ होता हा समाधी नावाने ओळखला जातो. तिसरा पंथ होता समाधी नावाचा ओळखला जाणारा. आता आलारकाम हा ध्यान मार्गावरील प्रभुत्व सिद्ध पद्धतीमध्ये प्रसिद्ध होता. म्हणजे आलारकाम हा काय आहे? ध्यान मार्गाच्या प्रशिक्षणामध्ये ध्यान मार्गाच्या शिक्षणामध्ये किंवा ध्यान पद्धतीमध्ये काय होता? तो काय होता? प्रसिद्ध होता. अशा पद्धतीने आलारकाम हा ध्यान मार्गाच्या म्हणजे प्रसिद्ध असल्यामुळे सिद्धार्थाला वाटले की आपणही ध्यान मार्गाचे शिक्षण करावा आत्मसात करून घ्यावा. म्हणून गौतमाने आलारकामापाशी त्याने बोललं की मला सुद्धा ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय? अशा पद्धतीने सिद्धार्थाने त्यांना विचारले. असं म्हटल्यानंतर त्या आलारकामाने म्हटलं मोठ्या आनंदाने त्याने म्हटलं हो म्हणजे आहे ना मी तुला अवश्य देईन अशा पद्धतीने आलारकामाने. तर अशा पद्धतीने आलारकामाने त्याने ध्यान मार्गाचे जे तंत्र आहेत त्यांना शिकवले. तर अशा पद्धतीने आलारकामाने त्यांना ध्यान करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या त्यांना शिकवल्या. त्या एकूण 7 पद्धती होत्या आणि ज्याला 7 पद्धतीने 7 ध्यान आहे हे 7 ध्यान आलारकामाने आत्मसात केले होते. त्यामुळे ते 7 ध्यान त्यांनी शिकवलं. अशा पद्धतीने गौतमाने त्या 7 ध्यानाची पद्धतीचा अभ्यास केला आणि ते रोज अभ्यास करून त्याने त्या तत्वज्ञानावरती आपलं प्रभुत्व म्हणजे प्रभुत्व पूर्ण केलं. म्हणजे ते शिकून पूर्णपणे आत्मसात केलं. आणि अशा पद्धतीने आता आलारकामाला पुन्हा विचारतो. आता सिद्धार्थाने आलारकामातून सात्विक दर्शन शिकून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याने ध्यान विद्या सुद्धा शिकून घेतल्या. या ध्यान विद्यामध्ये किती पद्धती होत्या? 7. तर अशा पद्धतीने शिकल्यानंतर हे सगळं शिकून गेल्यानंतर सगळं आत्मसात केल्यानंतर सगळा अभ्यास परिपूर्ण साधल्यानंतर सिद्धार्थाने पुन्हा आलारकामाला विचारला की याच्या पलीकडे आणखी तुमच्याकडे काय शिकण्यासारखे आहे का? असा आलारकामाला सिद्धार्थाने विचारलं. तेव्हा आलारकामाने उत्तर दिलं नाही मित्रा, माझ्याजवळ जे शिकण्यासारखं आहे मी हे सर्व तुला सांगितलेले आहे. आता याच्या पलीकडे माझ्याकडे काही शिकण्यासारखं नाही. अशा पद्धतीने आता आलारकामाला जे आहे ते शिकून गेल्यानंतर आता त्याची एक म्हणजे ध्यानाच्या 7 पायऱ्या होत्या. तर त्याच्यामध्ये 8वी पायरी हे उद्धक रामपुत्राकडे म्हणजे त्याने गाठली होती. म्हणजे 8वी पायरी हे उद्धक रामपुत्र त्याच्यामध्ये प्रसिद्ध होता तो ध्यान मार्ग शिकवण्यासाठी. म्हणून सिद्धार्थाने मग काय केलं त्यांना सुद्धा वर्णन केलं का आता मला तुम्ही आज्ञा द्या माझं पुढचं शिक्षण घेण्यासाठी मला तिकडे जा. अशा पद्धतीने उद्धक रामपुत्राच्या विषयी ऐकल्याने आणि आलारकामाना ध्यान तंत्र शोधली आहे त्याच्यापैकी बरीच एक पायरी त्याने शोधल्यामुळे त्यांच्या ध्यान तंत्र बांधण्याची क्षण घातली. म्हणून त्यांना ते शिकण्याच्या पायरीच्या अनुसार त्यांनी विचार केला का आपण उद्धक रामपुत्राकडे जाऊन ती ध्यानाची 8वी पायरी जी आहे ती आपण आत्मसात केली पाहिजे शिकली पाहिजे अशा पद्धतीने. म्हणून सिद्धार्थाने आलारकामाचा आश्रम सोडला आणि उद्धक रामपुत्राकडे गेले. आणि उद्धक रामपुत्राकडे गेल्यानंतर त्यांच्याकडून ध्यानाची 8वी पायरी शिकून घेतली. आणि अशा पद्धतीने उद्धक रामपुत्राकडून ध्यानाच्या जे 8वी पायरी शिकल्यानंतर आलारकामाला जसा प्रश्न विचारला तसा उद्धक रामपुत्राला सुद्धा प्रश्न विचारला की तुमच्याकडे आणखी काही शिकण्यासारखे आहे का? तेव्हा त्यांनी कसं उत्तर दिलं की मला सुद्धा या राज्यापुढे आता काही राहिलेलं नाही. अशा पद्धतीने उद्धक रामपुत्राकडून ते शिक्षण झाल्यानंतर आता आलारकाम आणि उद्धक रामपुत्र हे दोघांनी हे जे ध्यानावरती प्रभुत्व गाजलेले होते
आणि हे कौशल देशामध्ये गाव ते प्रसिद्धीस आले होते. कौशल देशामध्ये हे मिळाले. आता अशा पद्धतीने हे सगळं आत्मसात केल्यानंतर सिद्धार्थाने पुन्हा विचार केला की याच्या पलीकडे आपल्याला आणखी पुढे काय भेटते आहे की नाही. अशा पद्धतीने जाणल्यानंतर त्याने मगध देशामध्ये त्यांना असं माहिती पडलं मगध देशामध्ये ध्यान करण्याच्या अनेक प्रकारच्या पद्धती योगी पद्धती आहेत, तर त्याचेही परत आपण आत्मसात केल्या पाहिजे. आता पुन्हा मगध देशामध्ये ध्यान करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या सुद्धा आपण आत्मसात केल्या पाहिजे असं सिद्धार्थाला वाटलं. म्हणून त्याने मगध देशामध्ये पुन्हा परत आले. त्याचप्रमाणे मगध देशात ते गेले आणि त्यांना असे आढळून आले की ध्यान मार्गाच्या प्रक्रिया श्वासोश्वासाच्या पालख्याच्या आधारभूत आहे, पण त्यांची पद्धती आणि यांची पद्धतीमध्ये काय आहे तो फरक आहे. अशा पद्धतीने म्हणजे जिकडे तिकडे पाहायला तर ध्यान साधण्याच्या पद्धती आहेत, पण प्रत्येक पद्धती काय आहे श्वासावर आधारलेली आहे. पण आता इथं आलारामाकडून आणि उत्तर क्रांतिकाराकडून जे ध्यान मार्गाचे शिक्षण घेतलं त्या पद्धती शिकल्या, तर त्या पद्धती आणि या मगध देशामधल्या ध्यान करण्याच्या पद्धती या भले काही श्वासोश्वासावर आधारित असल्या तरी ते काय आहे भिन्न भिन्न होत्या. अशा पद्धतीने त्या सुद्धा पद्धती त्याने सिद्धार्थाने काय केलं त्या सुद्धा शिकून घेतली. आता इथं श्वासोश्वास राखण्याची आता त्यातली एक पद्धत येत होती की श्वासोश्वासावर करण्याची होती. श्वासोश्वास साधून चित्ताची एकाग्रता साधण्याची एक पद्धती होती आहे ना. म्हणजे मगध देशामध्ये श्वासावरती थांबून चित्ताला एकाग्र साधण्याची एक पद्धती होती. तर गौतमाने ही पद्धती काय केली ती सुद्धा शिकली म्हणजे शिकण्यासाठी प्रारंभ केली. तर जे शिकताना त्यांना काय झालं की श्वासोश्वास थांबून चित्ताला एकाग्र करण्यासाठी जी पद्धती त्याने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तेव्हा काय झालं की ते श्वास रोखल्यामुळे त्यांच्या ही पद्धत शिकत असताना काय झालं की त्यांना अशा पद्धतीने धारदार अशा टाकीने एखादी त्यांच्या डोक्यावरती असं टोचत आहे आणि त्याच्या कानातून अशा पद्धतीने आवाज निघत आहे, अशा पद्धतीने तीक्ष्ण असा आवाज निघत आहे, अशी वेदना त्यांना निर्माण झाल्या. तरी पण त्या वेदना सहन करून सिद्धार्थाने तेही पद्धती काय केली परिपूर्णता शिकून घेतली. तर अशा पद्धतीने आत्मसात करण्याच्या या सगळ्या पद्धती सिद्धार्थाने घेतलं. म्हणजे समाधी मार्गाचे शिक्षण अशा प्रकारे त्यांनी पूर्णपणे आत्मसात केलं. म्हणजे आता त्या सिद्धार्थाने काय केलं की त्या भागामध्ये ध्यान मार्गाचे किंवा तत्वज्ञानाचे जेवढे काही शिक्षण आहे हे सगळं शिक्षण त्यांच्याकडून आत्मसात केलेलं सुरू झालं. आता दुसरा भाग आहे कसोटीची वैराग्याची कसोटी. आता गौतमाने साक्ष्य तत्वज्ञान आणि समाधीच्या मार्गाची कसोटी घेतली होती, परंतु वैराग्य कसोटीचे घेतल्याशिवाय त्याने भृगुरुचीचा आश्रम सोडला होता. आता सिद्धार्थाने काय केलं होतं साक्ष्य तत्वज्ञान घेतलं होतं, समाधी मार्गाचं शिक्षण घेतलं होतं आहे की नाही. पण भृगुरुचीच्या आश्रमात गेल्यानंतर त्याने काय होतं काय केलं होतं ते आश्रम पाहिलं होतं, तपश्चर्याचा भाग समजून घेतला होता, पण तो काही आत्मसात केलेला नव्हता. म्हणजे ते काही कसोटी केलेली नव्हती. म्हणून सिद्धार्थाला वाटलं की आपण सगळ्या पद्धतीच्या कसोटी केली पाहिजे आणि हे जर भृगुरुचीच्या आश्रमामध्ये जे वैराग्याची कसोटी आहे तेच आपण म्हणजे कठोर तपश्चर्याची वैरी केली नाही तर आपल्याला अधिकारपणे सांगता येणार नाही तो एक मार्ग खरा मार्ग आहे काय आहे की नाही. अशा पद्धतीने सिद्धार्थाला वाटलं. म्हणजे सिद्धार्थाने म्हटलं की कसोटीचा मार्ग अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला त्याचा मार्ग अनुभव केल्याशिवाय कसोटी घेतल्याशिवाय आपल्याला अधिकार वाढीने बोलता येणार नाही. त्याप्रमाणे सिद्धार्थाने काय केलं मग तो गयात गेला, गया नगरीमध्ये गेला. तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्यांनी पाहणी केली आणि उर्मिला येथे गयेचे राजेची नेगरी याच्या आश्रमात वैराग्याचा अभ्यास करण्यासाठी त्याने ते ठिकाण ठरवलं. म्हणजे कुठं ठरवलं गयेमध्ये राजश्री नेगरी याच्या आश्रमामध्ये त्याने वैराग्याची कसोटी घेण्याचं काय केलं नाही ठरवलेलं आहे म्हणजे निश्चित केलं आहे. तर वैराग्याच्या अभ्यास करण्यासाठी निरंजन नदीच्या काठी ते निरंजन आणि एकांत स्थानी होतं. म्हणजे ती निरंजन नदीसाठी जिथे गेलं होतं ते स्थळ कसं होतं एकांत स्थळ होतं. निरंजन नदी जवळ ते एकांत स्थळ होतं. त्या ठिकाणी सिद्धार्थाने वैराग्याची कसोटी घेण्याचे ठरवले आणि अशा पद्धतीने तिथं वैराग्याची कसोटी घेण्यासाठी सुरुवात केली. आता राजगुरू असताना जे 5 परिवाजक सोडून गेले होते है ना, राजगुरामध्ये जे 5 परिवाजक आले होते आणि ते राजगुराचे 5 परिवाजक त्यांना निरोप देऊन गेलेले होते.
ते पुन्हा काय झाले, ते पुन्हा ते इथं निरंजना नदी काठी त्यांना भेटले. कोण? 5 परिवाचक. आता या 5 परिवाचकांनी जे शांतीची वार्ताहर त्यांनी कपिलवस्तूची वार्ताहर सांगितली होती, ते 5 परिवाचक त्यांना उरलेल्या येथे आढळले. त्यांनी सुद्धा सांगितलं का आम्हाला सुद्धा वैराग्याचा अभ्यास करण्याचा आहे, तर आम्हाला सुद्धा तुम्ही सोबती करून घ्या. म्हणजे त्यांनी सांगितलं का आम्हाला तुमच्या कसोटीमध्ये आम्हाला काय करा, सोबती करून घ्या. अशा पद्धतीने सिद्धार्थाने त्यांना आपल्या सोबत घेतले. अशा पद्धतीने ते आता सर्वजण म्हणजे सिद्धार्थ गौतम आणि ते 5 परिवारक वैराग्याची कसोटी करण्यास सुरुवात झाली. ती वैराग्याची कसोटी करतात. तर अशा पद्धतीने ती कसोटी आहे. तर त्यानंतर त्याने हे 5 परिवारक आले होते, ते सिद्धार्थाला एका शिक्षकाप्रमाणे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे त्यांची काय करायला लागले, आदरभाव सेवा करू लागले. आणि अशा पद्धतीने सिद्धार्थाने तपश्चर्या आत्मक्लेश याचे म्हणजे तपश्चर्या करण्याचं काय केलं आहे, सुरुवात केली. म्हणजे सिद्धार्थाने आत्मक्लेशाचं तप, त्याला कठोर तप असं तप करण्यासाठी काय केलेलं आहे, सुरुवात केली. आणि हे काही काळ त्याने आता काही काळात आहे, सुरुवाताने ते तप करत असताना, कठोर तप करत असताना ना, काया क्लेशाचं तप करत असताना सुरुवातीला त्या सिद्धार्थाने जे काही भिक्षाटन करण्यासाठी जायचे आहे ना, तर त्या घरामध्ये 2 घरामध्ये भिक्षाटन करायचे किंवा जास्तीत जास्त 7 घरापर्यंत भिक्षाटन करायचे. आणि ज्या घरी जेवढं भेटलं त्या घरी घ्यायचं. आता त्याच्यामध्ये भिक्षाटन करत असताना 2 घासाच्या व्यतिरिक्त 3रा घास घेत नसायचा. आणि जास्तीत जास्त घेतला तर 7 घासापर्यंत घ्यायचं आहे ना. तर 2 घास नाही तर 7 घास, याच्या पलीकडे काही सिद्धार्थ काय भक्ष्य करत घेत नव्हते. आणि दररोज आता तो सिद्धार्थ ना रोज वाटीभर अन्न खाऊन जगत होते. 7 वाट्यापेक्षा जास्त अन्न तो स्वीकारत नसे. म्हणजे जास्तीत जास्त अन्न काय, एखादी वाटीभर अन्न स्वीकारायचा, कमीत कमी वाटीभर अन्न स्वीकार करायचा आणि जास्तीत जास्त 7 वाट्यापर्यंत तो अन्न भिक्षा पात्रामध्ये स्वीकार करायचा. तर अशा पद्धतीने त्याने भिक्षाटन चालू केलं. आता भिक्षाटन झाल्यानंतर तो आता त्याने भोजनाचा नियम त्याच्यामध्ये बदलला. कधी कधी तो दिवसातून एकच वेळ भोजन करायचा ना, आता 2 दिवसातून एक वेळ भोजन करायला लागायचा है ना. असं करता करता तो 2 ते 4 दिवसापासून एक दिवस भोजन करता लागायचा. आणि 4 ते 8 दिवसापासून तर कधी कधी 15 दिवसातून 1 दिवसापर्यंत भोजन करायला लागला. अशा पद्धतीने आठवड्यातून किंवा 15 दिवसातून तो एकदा भोजन करायला लावायचा. असा कडक नियम त्यांनी स्वतःवरती लादून घेतला. आता त्यानंतर वैराग्याचा अभ्यास करण्यासाठी अधिक तीव्रतेने तो अभ्यास करायला लागला. हे अधिकारी त्याला कठोर करण्याचा प्रयत्न करू लागला. अशा पद्धतीने रानावनातील जे काही हिरव्या जे आहेत, रानावनातील हिरव्या किंवा ज्वारी बाजरी हे धान्य किंवा पाण्यातील वनस्पती किंवा भाताचा तूप किंवा तांबडे म्हणजे भाताचे जे काही तांबडीच असते आहे ना, त्याचाच किंवा भातावरची पेट किंवा तेल बिया सतीत एवढंच तो आहार कधी करत होता. म्हणजे आता काय केलं सिद्धार्थाने, तर भिक्षाटन तर करायचं, पण ते तुला सोडून गेल्यानंतर तो काय करायचा की जंगलामध्ये जे गवत आहे त्या गवत खाऊन म्हणा, पालेफळं खाऊन म्हणा, किंवा काही ते पीठ असतात, तांदळाचं पीठ असते त्याच्यासाठी तो पिवळं पीठ असतं ना, अशा पद्धतीने तो घेऊनचा किंवा तेल बियाचं पीठ असते त्याच्या पद्धतीने तेवढंच भोजन तो ते भोजन करत आहे. अशा पद्धतीने घेत जातात. त्याच्यानंतर त्याने पुन्हा त्याच्यामध्ये असं गेल्या तर रानटी फळं आहे ना, रानटी फळं किंवा कंदमुळं हे घेऊन तो आपलं गुजरात करू लागला, भोजन करायला लागला. आणि आता त्याने भिक्षाटन करणं करून दिलं. आता काय करणं आहे की फक्त रानामध्ये जे काही फळं आहे ते फळं किंवा कंदमुळं हेच सिद्धार्थाने भोजन करण्याला सुरुवात केली. आणि आता त्याच्यानंतर पुन्हा त्याने असं करून टाकलं आहे की त्यांची जे वस्त्र आहेत, सिद्धार्थाचे जे वस्त्र आहेत, त्या तागाचे वस्त्र किंवा धुळीच्या ढिगाऱ्यामध्ये जे किल्ले त्याने सापडले जातात, ते किल्लेच्या कापडामुळे बनवलं, किंवा झाडाच्या सालीचे कपडे किंवा काळीच्या किंवा अर्ध्या जे काही प्राणी असतात त्याच्या कातडीची चमड्याचे जे म्हणजे वस्त्र अशा पद्धतीचे बनवून, किंवा जनावरांचे केस किंवा गोबराचे जे पंख आहेत याच्या पद्धतीने अशा पद्धतीने काय ते वस्त्र बनवून तो स्वतः घालू लागला आहे ना. अशा पद्धतीने घालू लागला. त्यानंतर त्याने डोक्याचे व दाढीचे केस स्वतःच्या हाताने उचलू लागला. आणि बस आता अशा पद्धतीने त्याने डोक्याचे आणि दाढीचे केस स्वतःच्या हाताने काय केले, उचलून काढून टाकले. अशा पद्धतीने एवढी वेदना देऊन तो करू लागला. त्याच्यानंतर
सिद्धार्थाने असं केलंय की बसण्याचं जेव्हा आसन घेतलं तर तो उभा राहत नसे, जेव्हा बसण्याचं आसन अधिष्ठान घेतलं आहे तर बसूनच तो अधिष्ठान करत असेल. मग त्या बसल्या बसल्या त्याला जे काही हालचाल करायची असेल तर बसल्यापासून करत. उभं राहायचं अधिष्ठान घेतलं आहे तो उभं राहतच बसत, पण उभं राहिल्यानंतर तो बसत नव्हता आहे ना. उभं राहायचं अधिष्ठान घेतल्यानंतर बसत नव्हता आहे नाही. अशा पद्धतीने तो करत होता. अशा पद्धतीने विविध पद्धतीचे वैर जे तप आहेत त्या तपकाराच्या प्रकार त्याने सुरुवात केल्या आणि शरीराची पराकाष्ठेची यातना आणि वेदना देण्यासाठी तो जगू लागला होता. जणू असा सिद्धार्थ असा जगत होता जणू काही त्याने शरीराला वेदना आणि कष्ट देण्यासाठी जगत आहे अशा पद्धतीने तो जगू लागला होता. शेवटी त्यांना एवढ्या पिळवा अवस्थेपर्यंत पोहोचला तर त्याच्या अंगावरती चिखल आहे ना. तर अशा पद्धतीने एवढ्या अवस्थेला पोहोचला की एवढ्या अवस्थेत पोहोचल्यानंतर त्याच्या अंगावर जो चिखल आहे घाम आहे अशा पद्धतीने थरचे थर निर्माण झाले आणि मग ते थर ऑटोमॅटिक ते काय आलंय गळायला लागले. म्हणजे काही अशा पद्धतीने त्याच्या असं तप करायला लागले की बसल्यापासून तप करायला लागल्यानंतर त्याच्या घाम याचा किंवा चिखल याचे आणि चिखलामुळे त्याच्यावरती काय होते थर खातून जाते आणि ते थर काय होते हळूहळू गडगडे जायचे. अशा पद्धतीने अशा पद्धतीने त्यांची तपश्चर्या उग्र तपश्चर्या करायला लागले आणि अशा ठिकाणी भयानक जंगलामध्ये काय करायचे सामान्य माणूस तिथं जाण्यासाठी घाबरत व्हायचे. अशा भयानक जंगलामध्ये जाऊन सिद्धार्थ काय करायचा तप करत राहतात. जिथं प्राण्याचा म्हणा कोणत्याही गोष्टी भीती वाटायची लोकांना अशा ठिकाणी सुद्धा सिद्धार्थ जाऊन तप करत राहायचा आणि त्याने अशा पद्धतीने करायचा. तर त्यानंतर जेव्हा हिवाळा चालू असला तर हिवाळा चालू असल्यानंतर जेव्हा कडक थंडी रात्र असायची तेव्हा तो मोकळ्या जागेमध्ये काय करायचा कडकडच्या थंडीमध्ये मोकळ्या जागेमध्ये जाऊन तप करत राहायचा. आणि त्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये एकदम गाढ अंधार आहे अशा ठिकाणी उन्हाच्या वेळी नाही जेव्हा ऊन आहे दिवस आहे तशा वेळी जंगलामध्ये एकदम गर्द अंधार आहे किंवा झाडी झुडप आहे अशा ठिकाणी जाऊन ही काय करायचा तप करत राहायचा. अशा पद्धतीने काळ्या कुठच्या बागेमध्ये तो तप करत बसायचा. त्या परंतु पावसाळ्यात आणि किंवा उन्हाळ्यात आता जसं पावसाळ्यात असेल तर भर पावसामध्ये जळझाट करायसाठी बसत आहे अशा पद्धतीने त्या पद्धतीने उन्हाळ्यात जर त्या तप करायचं असेल तर कडकडच्या उन्हामध्ये आहे की नाही तप करण्यासाठी तो बसायचा आणि अशा पद्धतीने आपलं अंग अगदी उन्हामध्ये तो घालून राहायचा आणि रात्री अशा गुदमरणाऱ्या अशा झुडपामध्ये जाऊन तो काय करायचा तप करायला बसायचा. अशा पद्धतीने त्याने आपल्या तपश्चर्याची आधी केली आणि अशा पद्धतीने तो जेव्हा तपश्चर्या करत असताना जेव्हा संतान असायचं त्या संतानाच्या तुला तप करायचं आणि तिथं जे काही कोणत्या माणसाचे जे काही हाडं वगैरे आहेत तर हाडं वगैरे आपल्या उच्चाशी घेऊन तिथं तो झोपती असायचा. म्हणजे जे काही मेलेल्या माणसाचे जे हाडं वगैरे राहायचे तर आपल्या उच्चाशी नशी म्हणजे कवकी म्हणा की हाड म्हणा अशा उच्चाशी कवकी म्हणून तो आपला वापर करून तिथं संतानात सुद्धा रात्र घालायची. अशा पद्धतीने दिवस रात्र त्याने अशा पद्धतीने काय केल्या तपश्चर्या केला. आता अशा पद्धतीने तपश्चर्या करता करता त्यांनी आपले जे अन्न आहे ते अन्न पुन्हा कमी करून घेतलं. काय अन्न कमी केलं तर त्याला दिवसभरातून एक डाळीचा दाण्यावर तो राहायचा किंवा एक भाताच्या पिठावरतीच राहायचा किंवा तांदळाच्या किंवा एक एखादी कडधान्य आहे त्या कडधान्य खाऊनच आपला दिवस गुजार करायचा. म्हणजे अशा पद्धतीने एवढं तप करण्यासाठी त्यांनी ते डाळीचा लहानसा म्हणजे एक तुकडा म्हणजे एक डाळीचा कण आहे किंवा एक तांदळाचा भाताचा एक पीठ आहे एवढं घेऊन तो दिवसभर तप करू लागला. अशा पद्धतीने तप करत असताना आहे नाही तर त्यांचं जे शरीर एवढं सुकून गेलं होतं एवढं कमजोर पडलं होतं तर सिद्धार्थाने हे करत असताना त्यांनी आपले पोट जेव्हा त्यातून पाळायचा तेव्हा त्याला पाठीचा कणा हात चालू लागायचा. म्हणजे सिद्धार्थाने हे तप करत असताना त्याने आपल्या पोटाला हात लावला तर त्याचा पाठीचा भाग त्याला स्वस्थ झाल्यासारखा वाटायचा. अशा पद्धतीने व्हायचा आणि अशा पद्धतीने त्याचे पोट आणि त्याचे पाठ एकच समान झाल्यासारखे वाटत आणि त्याचे हात पाय वगैरे सगळे सुटून गेल्यासारखे दिसत होते. अशा पद्धतीने एवढं कठोर शरीर एवढं कमजोर शरीर झालं होतं एवढं सुटून शरीर गेलं होतं. याचे एकमेव कारण म्हणजे सिद्धार्थाने काय केलं होतं भोजन अत्यंत कमी करून टाकलेलं होतं. अशा पद्धतीने आता
आता अशा पद्धतीने हे वैराग्याची कसोटी सिद्धार्थाने केली. आता वैराग्य कसोटीचा त्याग. आता गौतमाने सुरू केल्या तपश्चर्या त्याचे आत्मश्लेषे अत्यंत कठीण स्वरूपाचे होते, उग्र स्वरूपाचे होते. अशा प्रकारच्या तपश्चर्या व आत्मसात केल्या तपश्चर्या त्याने 6 वर्षापर्यंत केले. म्हणजे हे कठोर तप त्याने कुठपर्यंत केलं? 6 वर्षापर्यंत तप केलं. 6 वर्षापर्यंत तप केल्यानंतर त्याचं शरीर एवढं कृष्ण झालं की हालचाल करता येणं शक्य झालं नाही. म्हणजे कठीण केलं. म्हणजे हालचाल करणं सुद्धा काय झालं? कठीण झालं. म्हणजे हालचाल करण्यासाठी करता येत नव्हतं असं शरीर त्याचं बनलेलं होतं. म्हणजे एवढं कमजोर म्हणलं होतं, एवढं म्हणजे चुकून गेलं होतं. तर अशा पद्धतीने त्याने पाहिलं की एवढं आपण तप केल्यानंतरही, एवढं कठोर तप केल्यानंतरही आपल्याला प्रकाशाचा नवीन मार्ग काय दिसत नाही. म्हणजे नवीन प्रकाश सुद्धा अजून आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपल्याला कुठलंही ज्ञान प्राप्त झालेलं नाही. म्हणजे अशा पद्धतीने त्याच्या मनामध्ये या गोष्टी निर्माण झाल्या की एवढं कठोर तप केल्यानंतर, मरणाला पोचल्यानंतरही आपल्याला अजूनपर्यंत कोणत्याही नवीन मार्गाचा शोध लागलेला नाही. म्हणून याचा उलगडा त्याला व्हायला लागला. म्हणून तो स्वतःशीच विचार केला त्याने. त्या स्वतःने विचार करायला लागला तर हा मार्ग काही वासनामुक्त दिसत नाही, हा किंवा त्याचा पूर्ण ज्ञानाचा मार्ग किंवा मुक्तीचा मार्ग सुद्धा मला वाटत नाही. म्हणजे अशा पद्धतीने हा पूर्ण कठोर तप केलेला काया क्लेशाचा भाग आहे, हा काही वासनामुक्त दिसत नाही. हा काही मला ज्ञान मिळण्याचा मार्ग काही दिसत नाही. हा मला मुक्तीचा मार्ग सुद्धा दिसत नाही. आणि जर ही लोकांसाठी दुःख भोगतात, आता ही लोकांसाठी जर दुःख भोगतात तर सर्व लोकांसाठी सहन करतात. अशा पाठीसाठी जे लागतात आहे ना, जे लोक काय करतात, कठीण परिश्रम करून सर्व लोकांसाठी काय करतात, म्हणजे आपल्या देहाला, आपल्या शरीराला कठीण वेदना देऊन सर्व प्राप्तीसाठी जे प्रयत्न करतात आहे ना, अशा तपस्यासारखाच तर मी बनलो नाही अशा पद्धतीने सिद्धार्थाला वाटलं. कारण जे काही ऋषीमुनी ज्यांनी पाहिले होते अशा भृगु ऋषीमध्ये, तर त्यांचं तप कशासाठी होतं? सर्व प्राप्तीसाठी होतं. तर त्याचा पण सिद्धार्थाने विचार केला नाही की जे काही ऋषीमुनी आहेत, ते तपस्वी आहेत, ते त्यांचं स्वर्ग प्राप्तीसाठी काया क्लेशाचं तप करतात, तशाच पद्धतीचं माझं तर झालं नाही अशा पद्धतीने सिद्धार्थाने विचार करू लागलो. म्हणून हा जो दोष तो प्रयत्न नाही. म्हणजे हा अशा पद्धतीचा मला नवीन मार्गाचा हा प्रश्न बरोबर वाटत नाही, कारण हा प्रश्न हीन दर्जाचा वाटतो. म्हणजे अशा पद्धतीने हे स्वर्ग प्राप्तीसाठी जे मार्ग आहेत ते हीन दर्जासाठी आहे. खलासा केसाचा मार्ग हा हीन दर्जाचा मार्ग आहे, हा दर्जाचा मार्ग अनुसरावा नाही. अशा पद्धतीने त्याच्या मनामध्ये हा प्रश्न चालू होता. अशा पद्धतीने माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणतात, येईल काय? आता सिद्धार्थाने विचार केलं की शरीराला त्रास देणं म्हणजे धर्म झाला काय, आहे की नाही? अशा पद्धतीने सिद्धार्थाने विचार केला. ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते. आता सिद्धार्थ इथे काय म्हणतात, ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते आणि कार्य करण्याचे थांबते, त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हे योग्य होईल. विचाराखेरीज शरीर हे कृत्याप्रमाणे आहे. आता सिद्धार्थाने काय म्हटलं नाही की मन काय करते, शरीरावी ताबा ठेवते, शरीराला थांबवायचं काम सुद्धा मनच करते. तर अशा पद्धतीने आपलं काम मनावरती असलं पाहिजे. आपण जर शरीरावरती काम करत राहिलो तर काही होणार नाही. जर ज्याचं मन शरीरावर ताबा ठेवत नाही तर त्याचं शरीर कशासारखं आहे, कृत्याप्रमाणे. अशा पद्धतीने म्हटलं. म्हणून केवळ शरीराचा विचार करायचा असता तर अन्नशुद्धीने पावित्र्य लाभले असते. म्हणजे आता सिद्धार्थाने म्हणतात की केवळ शरीराला पवित्र करायचं राहिलं असतं तर अन्नशुद्धीने काम झालं असतं, आहे ना. पण कर्त्यामध्ये पवित्र असते त्याचा काय? आता म्हणजे इथं फक्त शरीराला शुद्ध करून काय फायदा नाही, पण त्या शरीरामध्ये जो कर्ता आहे त्याचा काय फायदा मग, आहे की नाही? शरीराला शुद्ध करायचं आहे तर मग कर्त्याला सोडून दिलं पाहिजे काय, आहे ना. अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं. म्हणून ज्याची शक्ती नष्ट झाली आहे, आता काय म्हटलं नाही, ज्याची शक्ती नष्ट झाली आहे, ज्याची भूक, तहान आणि थकवा ज्याने जो घडून गेला आहे, अशा थकव्यामुळे त्याचं मन काय शांत राहत नाही. आणि अशा शांत राहिल्या माणसानं, अशा जो शांत राहत नाही त्याला काय नवीन प्रकाश काय प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे काय म्हटलं नाही, ज्याचं शरीर भूका तहानाने थकून गेलेलं आहे,
त्याचं मन शांत राहत नाही आणि ज्याचं मन शांत राहत नाही त्याला नवीन प्रकाश त्याला मिळत नाही, लाभ व प्राप्त होत नाही. अशा पद्धतीने म्हणून जे धैर्य साधाचे आहे ते मनाच्या साधनेने साधता आलं पाहिजे. अशा पद्धतीने म्हणून खरी शांती एकाग्रता शारीरिक गरजेच्या अखंड तृप्तीने योग्य प्रकारे लागते. म्हणजे इथं काय म्हटलं नाही, माणसाला खरी शांतता कशामुळे लागते, शरीराचं जे गरज आहे ते जर पूर्तता झाली तर माणसाला काय ते समाधान लागते. म्हणजे शरीराला जे गरजा आहेत त्या जर परिपूर्णता झाल्या तर मनाला शांत भेटते. त्याच गरजा परिपूर्ण झाल्या नाही तर मनाला शांत भेटणार नाही. अशा पद्धतीने तो विचार करत आहे. तर अशाच वेळी विचार करत असताना त्याच्या एक घटना अशी घडली तर त्या उर्वेला येथे सेनानी नावाची एक गृहस्थ राहत होता. त्या गृहस्थ होता सुजाता नावाची त्याला मुलगी होती. एक सेनानी नावाचा एक गृहस्थ होता, त्याला सुजाता नावाची गावची मुलगी होती. आणि त्या सुजाताने एका वटवृक्षाला काय केलं तर नवस केलं होतं. तिला मुलगा झाल्यावर दरवर्षी तो नवस फेडायला तिने संकल्प केला होता. म्हणजे तिला मुलगा झाला तर दरवर्षी ते नवस फेडीन अशा पद्धतीने एका वटवृक्षाला म्हणजे वडाच्या झाडाला त्याने काय केलं म्हणजे एक नवस फेडला. आता ते नवस फेडल्यानंतर तिची जाती आहे पन्ना. तिला सांगितलं का त्या वटवृक्षाची पूजा करायच्या, त्या वटवृक्षासाठी साफसफाईसाठी तिला पाठवलं. आणि तिला पाठवलेला पन्ना नावाच्या जातीला पाठवल्यानंतर त्या ठिकाणी ते सफाई करण्यासाठी जी जाती केली तर तिथे तिने पाहिलं तर त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला तिने पाहिला. आणि पाहिल्यानंतर त्या पन्ना नावाच्या जातीला वाटला तर तो वृक्ष देवताच अवतरलेला आहे. त्या जातीला काय वाटलं, त्या सिद्धार्थाने तिथं पाहिलं, गौतमाला तिथं ध्यान करताना पाहिलं. तिला वाटला की हा वृक्ष देवता तिथं अवतरलेला आहे असं म्हणून तिने आपल्या सुजातेच्या मालकींना सांगितलं. मग त्या सुजाताने आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेलं अन्न म्हणजे जे शिजवलेले की अन्न जे आहे ना ते अन्न काय केलं तिने सोन्याच्या पात्रामध्ये तिने गौतमाला वाढलं. म्हणजे सुजाताने काय केलं, ते जे अन्न बनवलं होतं म्हणजे ते नवस फेडण्यासाठी जे अन्न बनवलं होतं ते अन्न तिने एका सोन्याच्या पात्रामध्ये घेतलं आणि ते सिद्धार्थाला दिलं आहे ना. अशा पद्धतीने आता सिद्धार्थाने ते पात्र घेतलं आणि ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला आणि सुपतिष्ठ नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले, म्हणजे अन्नाचं सेवन केले. आता याप्रमाणे वैराग्याची त्याची कसोटी काय झाली, संपली. म्हणजे त्यांना अन्न ग्रहण केल्यामुळे काय झालं, वैराग्याची कसोटी संपली. आता तपश्चर्या आणि आत्मक्रियेच्या गौतमाने त्याग केल्यामुळे तपश्चर्या आणि आत्मक्रिया याचा जो साधना आहे त्याचा त्याग केल्यामुळे ते त्याच्यासोबत असलेले 5 तपस्वी होते, 5 जे साधू होते ते प्रवासिक होते, त्यांना ते रागावले आणि त्याने तिरस्काराने त्यांना सोडून दिले. अशा पद्धतीने सिद्धार्थाने जे वैराग्याची कसोटी घेतली होती तिचा त्याने काय सोडला, त्याग केला. आणि त्याग केल्यानंतर अन्न भोजन करत असताना त्याच्यासोबत जे 5 परिवार होते त्यांना राग आला की आता हे क्लेशाचं सब त्याने सोडलं, आता याच्याकडून काही होणार नाही असं म्हणून ते सिद्धार्थाला सोडून 5 परिवार काय झाले निघून गेले रागाने. आणि अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने हे 5 परिवार काय झाले निघून गेले. आता नव्या मार्गाची आता सिद्धार्थाने काय केलं नाही, कठोर तपश्चर्या काय केली नाही, त्याग केलेला आहे नाही. अशा पद्धतीने आता एक प्रकार आता आजच्या भागामध्ये आपण काय पाहिलं, आपण कुठून पाहिलं तर सिद्धार्थाने भूगुरूच्या आश्रमात गेले. भूगुरूच्या आश्रमात गेल्यानंतर सिद्धार्थाने तिथं तप करण्याचे वेगवेगळे प्रकार पाहिले आणि वेगवेगळे प्रकार पाहिल्यानंतर भूगुरूची कोणते सगळे काय आहे तप करण्याची साधना करण्याचे जे प्रकार आहे ते सिद्धार्थाने त्याच्याकडून समजून घेतले. आणि सिद्धार्थाने तिथे गेल्यानंतर हा काय अजब प्रकार चालू आहे, हे सगळं कशासाठी तप करतात, स्वर्ग प्राप्तीसाठी आहे की नाही, म्हणजे मेल्यानंतर जे स्वर्ग भेटते याच्यासाठी ते तप करतात. म्हणून सिद्धार्थाने म्हटलं की आपला उद्देश वेगळा आहे, या जगात जे दुःख आहे त्याचा शोध करण्यासाठी मी वैराग्य घेतलेला आहे. म्हणून इथं याच्यामध्ये आपल्याला काही फायदा होणार नाही. अशा पद्धतीने पाहिलं की इथं आपल्याला या पद्धतीचं काही म्हणजे आपल्याला साधना करायची नाही,
तर आपल्याला जे काही मुख्य आपलं कोणतं आहे की ज्या संसारामध्ये दुःख आहे त्या दुःखाचं निवारण करण्यासाठी एक नवीन मार्ग आपल्याला शोधायचा आहे. म्हणून त्याने भूगोलजीला कोण काय केली म्हणजे अनुज्ञा मागली आणि मग त्यांनी तो आश्रम सोडून दिला आहे ना अशा पद्धतीने. आता त्याच्यानंतर मग ते आलारकाम केले. आलारकाम केल्यानंतर साक्ष्य तत्वज्ञानाचं त्याने काय केलं, तत्वज्ञान आत्मसात केलं, शिकून घेतलं. साक्ष्य तत्वज्ञान झाल्यानंतर आलारकाम कोण ध्यान मार्गाचे शिक्षण घेतलं है ना. अशा पद्धतीने शिकल्यानंतर त्याने ध्यान मार्गाच्या 7 पायऱ्या त्याने त्यांच्याकडून शिकून घेतल्या. अशा पद्धती आता त्यांना शिकून घेतल्यानंतर आता पुन्हा त्यांच्या पुढचं काय शिक्षण आहे अशा पद्धतीने त्याने काय केलं, उद्धत रामपुत्राकडे जाऊन प्रशिक्षण घेतलं. कोणती ध्यानाची 8वी पायरी तेच आत्मसात केल्यानंतर त्याचे शिकून झाल्यानंतर मग सिद्धार्थाने पुन्हा विचार केला की आणखी काही शिकण्यासारखं आहे का, आहे की नाही. अशा पद्धतीने आणखी काही शिकण्यासारखं आहे का, पण ते मगध देशामध्ये आहे. मगध देशामध्ये पुन्हा ध्यान करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. त्यातल्या पद्धती त्याने सुद्धा शिकून घेतली, पण त्याच्या पद्धती थोड्या वेगळ्या होत्या. त्याच्यामध्ये एक अशी पद्धत होती की श्वासाला राखून आपल्या मनाची एकाग्रता साधायची. तर सिद्धार्थाने ते सुद्धा पद्धती शिकली, पण ते शिकत असताना काय झालं की ते एवढी कठोर होती, एवढी कठीण होती, एवढे त्रासदायक, एवढे दुःखदायक होते. तर ते पद्धती शिकत असताना त्याचा अभ्यास करत असताना सिद्धार्थाला जणू काही त्याच्या कानातून असा तीव्र काही आवाज निघत आहे अशा पद्धतीने वाटलं आणि त्यांच्या डोक्याला कोणीतरी याचे धारदार चाकूने काय करताय डोकं काढण्याचं काम करतात अशा वेदना झाल्या. तरी पण त्या वेदना सहन करून सिद्धार्थाने तेही शिक्षण पूर्ण घेतलं. आता ते पूर्ण आत्मसात केल्यानंतर पुन्हा पाहिलं की आता आणखी काय शिकण्यासारखं आहे. अशा पद्धतीने पूर्ण आत्मसात पूर्णाची परीक्षा केली, पूर्णाची कसोटी पूर्ण झाली आहे ना. आलारकाम, साक्षी तत्वज्ञान, ध्यान मार्ग या सगळ्याची कसोटी थोडी पूर्णता झाली. आता सिद्धार्थाने वाटलं की आता आपल्याला आणखी काय बाकी राहिले. मग त्यांना आठवलं की आपण भूगुरुषीमध्ये जे काही कायाकल्पाचा तप पाहिला, हा तप जर केलाच नाही तर आपल्याला अधिकारवाणीने सांगता येणार नाही की आपल्या सगळ्या गोष्टीचं परीक्षण केलं आहे ना, सगळं तपासलं असं म्हणता येणार नाही. म्हणून त्याने सिद्धार्थाने काय केलं, ते कठोर तप करण्याचा प्रयत्न केला आहे ना. अशा पद्धतीने त्याने भोजन कमी करत एकीपर्यंत एक छोट्याशा दानापर्यंत ते भोजन करायला लागले. शरीराला सुकून टाकलं, कठोर तप करायला लागले, उभं राहून करायला लागले, थंडीमध्ये करायला लागले, भर उन्हामध्ये करू लागले. अशा पद्धतीने पूर्ण तप करायला लागले. पण आता एवढं करून सुद्धा त्यांना काही लाभ झालेला नाही. त्यांना वाटलं की जसं ते भूगुरुषीमध्ये जे तपस्वी आहे की मोक्षासाठी किंवा स्वर्गप्राप्तीसाठी तप करतात तशा पद्धतीने तप करताव काय असं त्याच्या मनामध्ये वाटलं. म्हणून त्यांना वाटलं की हा काही खरा मार्ग नाही. इथं शरीराला दुःख देऊन काही फायदा नाही. खरा जो करता धरला जो आहे मन आहे ना, मनच पवित्र नाही तर शरीराला पवित्र देऊन काय फायदा आहे की नाही. म्हणून त्यांना वाटलं की हा आपला चुकीचा मार्ग आहे. अशा पद्धतीने त्याच्या मनामध्ये विचार करत असताना ती घटना घडली की सुधाच्या नावाच्या एखाद्या स्त्रीने एक सिद्धार्थाला एक भोजन म्हणजे काय केलं त्या वटवृक्षाचे नवं धरल्यामध्ये वटवृक्षाला तिला ते भोजन द्यायचं होतं, पण तिनं काय केलं, त्या वटवृक्षाखाली बसलेल्या सिद्धार्थाला तिने काय केलं, भोजन अर्पण केलं. आणि सिद्धार्थाने ते भोजन अर्पण घेताना भोजन ग्रहण केल्यामुळे काय झाली, त्यांची वेळासाठी कसोटी काय झाली, संपली आहे की नाही. आणि हे संपल्याबरोबर त्यांच्यासोबत असलेले 5 स्त्रीवाचक यांना राग आला की आता सिद्धार्थातून काही होणार नाही, ते काय बुद्ध बनणार नाही. आणि म्हणून त्याने काय केलं, त्यांना सोडून दिलं आणि ते निघून गेले. अशा पद्धतीने आपण इथं पाहिलं. आता पुढचा भाग आहे नवीन प्रकारचे चिंतन आहे की नाही. उद्याचा भाग आपण ठीक आहे.